आजच्या दृष्टांत निरूपण सत्रामध्ये 39 क्रमांकाचा हिरड्या बेहाड्याचा दृष्टांत आपण श्रवण करणार आहोत। एकासी आपणची आरती उपजोनी ज्ञान देती। मागील दृष्टांतामध्ये आपण पाहिलं की एकाची आरती जाणवणी म्हणजे मुळातच ज्या जीवाला परमेश्वराची आरती आहे, उपजत आहे, त्या जीवाला परमेश्वर एक तर स्वतः ज्ञान देतात, स्वतः जाऊन दातृत्व करतात, किंवा कवणा एका करवी कुणाच्या तरी माध्यमातनं ते दातृत्व करत असतात। आणि हिरड्या बेहाड्याचा जो दृष्टांत घेतो आहो त्या दृष्टांताची लापिका सांगते, एकासी आपणची आरती उपजोनी ज्ञान देती। म्हणजे एखाद्याला परमेश्वर ज्ञानाची जर का आवड नसेल तर त्या जीवाला परमेश्वर स्वतः असे काही लीळा करतात किंवा असे काही घटना उभ्या करतात की जेणेकरून त्या जीवाला आरती उत्पन्न होते, म्हणजे आवड उत्पन्न होते, आणि मग परमेश्वर त्या जीवाला ज्ञान देतात। सरसकट आपल्याला काय कळलं की जोपर्यंत आवड नाही आहे तोपर्यंत दातृत्व परमेश्वर करत नाहीत। एक तर त्या जीवामध्ये मुळात आवडी निर्माण झाली पाहिजे, आणि त्याच्यामध्ये होत नसेल आवडी निर्माण तर परमेश्वर स्वतः ती आवडी निर्माण करण्याजोगा एखादा प्रसंग घडवून आणतात। यथा आमच्या स्वामींना संहार प्रकरणाचं निरूपण करायचं आहे। अनित्यता काय आहे प्रपंचामध्ये ती अनित्यता स्वामींना समजून सांगायची आहे, परंतु सगळेजण कसे आहेत, आनंदामध्ये आहेत। एखादं जर का तुम्हाला नुकसान समजावून सांगायचं असेल किंवा एखाद्या गोष्टीपासनं कशा प्रकारे ती वस्तू असेल किंवा पदार्थ असेल हे कसं अनित्य आहे हे तुम्हाला समजून सांगायचं असेल तर सगळेजण आनंदात असताना ते समजावून नाही सांगतायत। त्यावेळी जो काही वातावरण आहे ते वेगळं असतं, त्यावेळी आनंदाच्याच गोष्टी सांगाव्या लागतील। दुःखाची जर का एखादी गोष्ट सांगायची असेल, नुकसानाची एखादी गोष्ट सांगायची असेल तर तो प्रसंग समोर उभा करावा लागतो किंवा तो घडलेला असावा लागतो, आणि मग त्यामध्ये त्या गोष्टी निघतात, है ना। एरवी सगळं आनंदी वातावरण आहे, एकदम कोणी आजारपणाचा विषय काढत नाही, परंतु एखाद्याचा आजारपणाचाच विषय चालू असेल मग आपल्याकडे जेवढे लोक असतील तेवढे रांगेने त्यांच्या पेशंटचे नावं सांगतात आणि ते कसे ॲडमिट झाले, कसे आजारी पडले हे सांगणं। आता त्याच्यामध्ये एखादी आनंदाची गोष्ट सांगितल्या जात नाही, त्यावेळी एक सरसकट दुःखाचाच विषय त्याच्यामध्ये चालतो। अशा पद्धतीने परमेश्वराला जर का एखादा विषय सांगायचा आहे तर तशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी असावं लागतं, आणि म्हणून अनित्यता समजून सांगण्यासाठी अनित्यता कशी असते याचं एखादा प्रसंग उभा करावा लागेल। आणि तशा पद्धतीने परसनायकांना स्वामींनी काय केलेलं आहे, स्थिती दिली, मृतवत दाखवलं, आणि मग सगळ्यांना ते दुःख करायला सांगितलं, आणि मग ते दुःख उत्पन्न झालेलं आहे। तशा पद्धतीने आरती उपजवणी म्हणजे एखाद्याला ज्ञान ऐकायचं नाही आहे, परंतु त्या प्रसंगानुरूप परमेश्वर असं काही त्या ठिकाणी निरूपण करतील की त्याला त्या संबंधित पुढे अजून आवड निर्माण होईल। स्वामी म्हणतात पद्मनाभी देवांविषयी की बाई यांचं ते दांदल मोक्ष ची अपेक्षा आहे त्याला, की दांदल मोक्ष झाला पाहिजे, म्हणजे सर्वांचा सकट आमचे, मी पण माझे घरचे पण सगळेच या स्वामींच्या ठिकाणी आले पाहिजेत आणि त्यांनी पण सेवादास्य केलं पाहिजे, ह्याची परी झाली त्या दांदल मोक्षासारखी, असं बोलून स्वामी थांबलेले आहेत। आता बाईसांना आरती उत्पन्न झाली की बाबा दांदल मोक्ष म्हणजे नेमका काय, म्हणजे बाईसांनी एरवी विचारलं नसतं, परंतु स्वामींनी अशा पद्धतीने ते वाक्य तिथे थांबवलं की पुढे विचारल्या जाणारच।
अशा पद्धतीने परमेश्वर त्या एखाद्या जीवामध्ये तो अधिकार नसेल तर तो अधिकार तयार करतात, योग्यता नसेल तर ती योग्यता तयार करतात, त्याविषयी खंती असेल तर ती खंती परिहार होऊन त्या जीवाविषयी कणव निर्माण होईल. अशा प्रकारचं विधी, अशा प्रकारची लीळा त्या ठिकाणी परमेश्वर करत असतात आणि मग निरूपण करतात. एरवी जे निरूपण ऐकणारे लोक आहेत त्यांना सुद्धा निरूपण ऐकण्याची आवड असली पाहिजे बरं का. त्यांना असं जबरदस्ती बसवलं आणि निरूपण ऐकायला लावलं तर ते ऐकतील का? ऐकणार तर नाहीच, परंतु त्यांना काही प्रभवणार देखील नाही. आणि म्हणून इथे स्वामी सांगतात अर्थाप्रतीच बोलावे. ज्याला आवड आहे, ज्याला भूक आहे त्यालाच जेवायला वाढा. ज्याला भूकच नाही आहे त्याला जबरदस्ती किती खाऊ घातलं तर त्याचा उपयोग नाही. आमच्याकडे एकदा असं झालं की मंदिरामध्ये कोणतरी दोन अन्य व्यक्ती येऊन बसलेले होते आणि एक आमच्याकडे येणारे होते. ते त्यांना निरूपणाचं खूप हे होतं, आवड होती. ते कोणी आली की त्यांना निरूपण करायचे, त्याची इच्छा असो का नको असो. आता नेमकं तेव्हाच हे आले आणि त्यांनी त्यांना सांगितलं निरूपणाबद्दल, असं भगवद्गीतेमध्ये असं सांगितलंय, तसं सांगितलंय वगैरे वगैरे. आता त्या लोकांना सुरुवातीला खूप बरं वाटलं. नंतर काय झालं, 10-1 मिनिटांनी त्यांना थोडंसं कंटाळवाणं वाटायला लागलं. त्यांची जायची तगमग मला दिसत होती बरं का, की त्यांना जायचं आहे बाहेर, पण हे काही त्यांना सोडायला तयार नाही. मग ते म्हणाले की हमको जाना है. ते बोलले जाना तो सबको ही है एक दिन. म्हणजे त्यांना मंदिराच्या बाहेर जायचं होतं. यांनी जगाच्या बाहेरच जाण्याचा विषय काढला. ते लोक अजून घाबरले आणि नंतर मग ते कसं तरी पटकन बाहेर पडले. रिक्षा थांबवलेली त्यांनी, त्या रिक्षात बसले आणि रिक्षा निघणार तर यांनी रिक्षाचा दांडा पकडला. जे निरोपक होते त्यांनी, रिक्षा आता जाते कुठे, म्हणजे त्या रिक्षावाल्याला रिक्षा काढता येईना. मी त्यांची ती तगमग बघत होतो. म्हणजे ही माझ्या लहानपणीची घटना आहे, ती अजूनही पण मला आठवते. आणि म्हणून मी कोणाला जबरदस्ती निरूपण करत नाही बरं का, बसा मी निरूपण करतो असं नाही. निरूपण ऐकणं हा ऐकणाऱ्याचा आणि बोलणाऱ्यांचा दोघांचाही संवाद असला पाहिजे. बोलणाऱ्याला पण ते बोलू वाटलं पाहिजे आणि ऐकणाऱ्याला पण ऐकू वाटलं पाहिजे. कधी कधी उलट पण होतं. ते म्हणतात बाबा आम्हाला काहीतरी निरूपण करा. काय करायचं निरूपण आता, म्हणजे तसं काहीतरी वातावरण झालं पाहिजे. तुम्ही काहीतरी प्रश्न करा. ते म्हणतात नाही बाबा तुम्हीच सांगा. हो पण प्रश्नावरून मला हे कळतं की तुमचा अभ्यास किती आहे, तुमचा प्रश्न कुठल्या विषयाच्या संदर्भातला आहे, मला तुम्हाला नेमका कुठला विषय समजून सांगायचा आहे. या सगळ्या गोष्टी एका प्रश्नावरून पण कधी कधी कळून येतात. आणि म्हणून सांगणाऱ्याचं पण एक वृत्ती त्यावेळी असली पाहिजे, त्यावेळेचं ते वातावरण सांगण्याचं पण असलं पाहिजे. कधी कधी ऐकणारे भरपूर आले पण सांगणाऱ्याची तो वातावरण नाही आहे त्याच्याकडे, किंवा सांगणारा आहे परंतु ऐकणाऱ्यांचं ते वातावरण नाही आहे. असं दोन्ही गोष्टी चालत नाही. इकडे आमच्या स्वामींना पण प्रवृत्ती पाहिजे आणि तिकडे ऐकणाऱ्यांना पण प्रवृत्ती पाहिजे. आचार्य भट्टोबास हे नेवाशाला गेलेले आहेत आणि त्यांना येण्यासाठी जो नियमित वेळ आहे तो लागणार आहे, तो लागतोय. पण स्वामींना निरूपण करण्याची प्रवृत्ती झालेली आहे. आणि त्या वेळेला काय झालं की स्वामींना ज्यांना निरूपण करायचं ते भट्टोबास नाही आहेत. असं निरूपण कुणालाही करता येत नाही बरं का. म्हणजे ज्यांना आपण निरूपण केलं, जरी त्यांना आवड आहे, तर आवड जरी असेल तरी त्यांनाच निरूपण करावं लागतं की ज्यांना तुम्ही सांगितलेला विषय समजणार आहे. तुम्ही सांगणार आहात पण त्यांना समजणारच नाही, मग आता काय सांगायचं, ती पण एक अडचण येते. आणि तिथे प्रल्हादबाईसा आहेत साधारणशा, म्हणजे बुद्धिमत्तेच्या त्या एक वयस्कर आई आहेत तिथे, आणि स्वामींना विषय गहन सांगायचा आहे. त्यावेळी स्वामी सांगतात वानरेश अजूनही आले नाहीत, भट्टोबास किती वेळ लागतोय. मुळात वेळ लागत नाही आहे, परंतु आपण एखाद्याची वाट जेव्हा बघतो ना तेव्हा असं वाटतं की उशीर झालेला आहे. उशीर झालेला नसतो, ते बरोबर वेळेत असतं. पण स्वामी जेव्हा वाट बघतायत तेव्हा तो उशीर झाल्यासारखंच आहे. म्हणजे नेहमीच्या वेळापेक्षाही त्यांनी लवकर आलं पाहिजे
असं कुठेतरी स्वामींना ते अपेक्षित आहे. आणि म्हणून तिथे प्रल्हादबाईचं आहेत आणि भट्टोबास नाही आहेत. म्हणून स्वामींनी प्रल्हादबाईसांनाच विचारलं, बाई देव जाना, देव माहिती आहेत का तुम्हाला, देव म्हणजे काय? हा प्रश्न आपल्याला पण आहे बरं का. तुम्हाला जर का कोणी विचारलं देव म्हणजे काय, तर तुम्ही याचं उत्तर काय देऊ शकता याचं चिंतन करा. मी आता प्रश्न नाही विचारणार, पण याचं चिंतन करा की याचं उत्तर आपण काय देणार आहोत. आपलं उत्तर तयार पाहिजे. प्रल्हादबाईसांनी सांगितलं की जीजी नेणो, म्हणजे मी काही देव जाणत नाही, ते आपणच सांगा. म्हणजे देवाने जर का देवाबद्दल माहिती सांगितली ना, तर ती अचूक माहिती आपल्याला मिळेल. इतर दुसऱ्या कोणी जर का सांगितली माहिती रुमण्याच्या दृष्टांतासारखं, तर ते वेगळीकडेच ती माहिती जाईल. परमेश्वर सांगता सांगता, यथार्थ सांगता सांगता अन्यथा सिद्धांत सांगून तो मोकळा होईल. म्हणून ज्ञानी व्यक्ती किंवा परमेश्वर स्वतः जेव्हा आपल्यापर्यंत परमेश्वर पोहोचवतात, तेव्हा ते यथार्थपणे ते पोहोचवत असतात. आणि स्वामींनी मग सांगितलं की देव कशा कशाचे, म्हणजे देव कसे आहेत हे सांगण्याच्या आधी देव कशा कशाचे नाहीत हे आधी सांगितलं देवाने. आधी त्यांना काय केलं, आरती उत्पन्न केली, म्हणजे त्यांच्यामध्ये आवड निर्माण केली, त्यांना प्रश्न निर्माण करायला लावला स्वामींनी, आणि मग आरती उजवून ज्ञान देते. किंवा असन्निधान स्वामी देत आहेत त्यावेळेला भट्टोबासांना स्वामींनी म्हटलेलं आहे की असन्निधान धर्म जिज्ञासागा. सरळ स्वामी सांगू शकले असते की बसा मी काहीतरी तुम्हाला सांगतो, तसं नाही. आधी जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे, आणि मग त्याचं जर का उत्तर दिलं आणि मग त्याचं जर का निरूपण केलं, तर तो विषय समजायलाही सोपा जातो आणि ते समजून घेणारेही लोक तिथे असतात. आणि म्हणून स्वामींनी जिज्ञासा व्यक्त करायला लावली. एकासी आपणची आरती उपजोनी ज्ञान देती, स्वतः परमेश्वर आवड निर्माण करून त्या जीवाला ज्ञान देतात. जैसा हिरड्या बेहाड्याचा, हिरडा बेहाडा म्हणजे औषध. जसं काही सर्दी ताप वगैरे असं काही झालं, तर त्यासाठी जी काही औषधी वनस्पतीसारखं घरगुती असं ते जे काही दिल्या जातं आयुर्वेदिक, ते हिरडा बेहाडा की तो त्या त्या औषध जे आहे, जसं आपण काही सर्दी पडसं झालं की आपण एक विशिष्ट असे काही पदार्थ ठरलेले आहेत, हळदीचं दूधच घ्या किंवा त्या ओव्याची धुरी घ्या वगैरे, असे काही गोष्टी आहेत. आणि काही औषधं अशी आहेत की ती खाल्ली की ती सगळ्यांवर ती चालतात, अशा प्रकारचं त्यांचं हे आहे. तर हा दृष्टांत स्वामींनी जो सांगितलेला आहे दायंबाच्या प्रसंगानुरूप सांगितलेला आहे. दायंबा प्रति पाटनिया सारिख्या वाटनिया कथन. दायंबांच्या बाबतीमध्ये दायंबांचं थोडासा दोषही स्वामींनी सांगितलेला आहे आणि त्यांना निरूपण देखील स्वामींनी केलेलं आहे. जय गोसाव्यांसी भोग नारायणी अवस्थान असे. जय म्हणजे जेव्हा स्वामींना पैठणला अवस्थान होतं, गोसावी चांग देवासी विहरणासी बीजे करीती. दायंबा गोसाव्या ते देखुनी म्हणती, आम्हीही बर्वे आणि गोसावीही बर्वे. म्हणजे दायंबा हे देखील दिसायला वगैरे सुंदर आहेत, ब्राह्मण आहेत ते, आणि त्याच्यामुळे उचे पुरे गोरे गोमटे वगैरे असे असतील. आणि त्यांना असं वाटायचं की स्वामीही कसे दिसतात, सुंदर दिसतात, 32 लक्षणी वगैरे स्वामींची श्रीमूर्ती आहे, आणि आम्हीही बर्वे म्हणजे मी पण छान दिसतो. ऐसे जीवी म्हणती, मनातल्या मनात ते म्हणतात. गोसाव्या ते देखुनी आडवे आडवे जाती, म्हणजे समोरून स्वामींच्या येतात जातात असं. एखादा वेळू विड्या मोडीत जाती, कधी पान असं थोडं थोडं खात खात स्वामींच्या समोरून जातात वगैरे. एखादा वेळू सुरुंग मिरवीत जाती, उपरणं वगैरे असं खांद्यावर घेतले डोक्यावर घेतले वगैरे असं ते मिरवत जाती, म्हणजे वस्त्र असं दाखवत दाखवत. मग येळापुरी तयासी स्थिती झाली होती, म्हणजे वेरूळला त्यांना स्थिती झालेली होती. मग ते करंज खेडासी आले, आणि मग ते करंज खेडला आलेले आहेत.
आणि मग गोसाव्यांच्या दर्शनासी आले, स्वामींच्या भेटीला ते आले. गोसावी ते मागील ओखटे काढिती, स्वामी मग मागची त्यांना आठवण देतात. अज्ञान देही किंवा अजाणतेपणाने काही गोष्टी आपण करत असतो, ते आपल्याला त्याच्यातल्या चुका लक्षात येत नाही, ते नंतर त्या चुका कदाचित ज्ञान झाल्यावर लक्षात येतात. आणि कधी कधी कुणीतरी लक्षात आणून दिल्यानंतर लक्षात येतात, आणि कधी कधी तर लक्षात आणून दिल्या तरी पण लक्षात येत नाहीत. आणि मग स्वामींनी त्यांना ती लक्षात आणून दिलं की भोजा काही भोजा, भोजा या ते देखुनी आडवा आडवा जाय. स्वामी त्यांना आठवण देतात, त्यांच्याबद्दल बोलतात की आम्हाला बघून हे आडवे आडवे असे जायचे आमच्या समोरून वगैरे. दायंबा म्हणती जी जी हे तै की, हे तै, तवर 2 मात्रा आहेत. तै म्हणजे जी जी हे तेव्हा, आत्ताची गोष्ट नाही आहे, ही माझ्या अज्ञानपणातली गोष्ट आहे, आता मी असं नाही करत. भोजा काही भोजा या ते देखुनी सुरंग बिरवीत जाय. स्वामी म्हणतात परत, हे याते देखुनी सुरंग मिरवीत जाय, म्हणजे असं विशिष्ट प्रकारे वस्त्र परिधान करून ते स्वामींसमोर ते मिरवत जायचं असं. दायंबा म्हणती जी जी हे तै की, देवा हे पण तेव्हाचीच गोष्ट आहे, आता तसं काही माझ्याकडे नाही, मी तसं काही वागत नाही. मागवते गोसावी एखादा वेळ म्हणती, परत काहीतरी प्रसंग घडला वगैरे. दायंबा हे बोलण्यासाठी खूप हजर जवाबी होते, खूप चाणाक्ष होते, आणि ते बोधवंत देखील होते, जाणीव होती त्यांना. जीवेश्वर भाव उमटलेला होता, पण अनुसरले नाहीत मात्र, परंतु बोलण्यामध्ये ते खूप तरबेज होते. आणि मग असं काही विषय झाला असेल तेव्हा पण स्वामींनी आठवण दिली की भोजा काही भोजा याते देखुनी विडिया मोडीत जाय. पान खात खात आमच्या समोरून तुम्ही जात होते. दायंबा म्हणती जी जी हे तै की, हे पण तेव्हाचीच गोष्ट आहे देवा, ही आताची गोष्ट नाही. एकू दिसू दायंबासी स्थिती झाली होती. आणि एकदा दायंबासांना स्थिती झालेली होती, स्थितीचा संचार झालेला होता. ते पहिलीकडून डुलते येत असती, ते डुलत डुलत म्हणजे त्या आनंदामध्ये रममान झालेले आहेत, आणि विशिष्ट एका लकबीने ते स्वामींपर्यंत येतात. स्वामी म्हणतात भोजा काही भोजा भोज्यासी आजी काली माथा ब्रह्मांड लागत असे. स्वामी म्हणतात भोजाचं बघा कसं चालू आहे, रमत गमत वगैरे. म्हणजे आजकाल काय होतं आहे की त्यांच्या माथा म्हणजे डोक्याला जणू काय ब्रह्मांड लागलेला आहे, म्हणजे आकाश लागलेलं आहे की काय, असं त्यांचं वर्तन सुरू आहे, असं स्वामी म्हणतात. तीही म्हटले जी जी गोसाव्यांचे नी प्रसादे. आता हे स्थितीमुळे होऊन राहिलेलं आहे, आणि म्हणून ते म्हणतात देवा हे आपलेनी प्रसादेच होत आहे मला, जे मी स्थितीमध्ये हे चालतो आहे वगैरे वगैरे, तर ते आपण दिलेल्या सुखामुळे. म्हणजे दायंबा लगेच स्वामींना उत्तर देतात. स्वामी म्हणतात तैसे नव्हे की, हे तसं नाही बरं का. म्हणजे दायंबासांना वाटतं की मी देखील स्वामींसारखाच आहे वगैरे, म्हणजे उंचीला असेल, दिसण्याला असेल, वर्ण असेल वगैरे वगैरे, असं वाटतं त्यांना किंवा वाटत असावं. तर स्वामी म्हणतात तैसे नव्हे, पाटनिया एकी सारखी वाटनिया. म्हणजे आधी जे काय आता आपलं स्लॅबचं असतं की नाही, आधीच्या काळामध्ये लाकडांचं सगळं स्लॅब असायचा, त्याच्यामध्ये मोठ्या लाकडं म्हणजे उभे आडवे, आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या पट्ट्या वगैरे. हे दिसायला सर्व एकसारखं दिसतं, परंतु तसं नसतं बरं का. उभे जे लाकडं आहेत त्यांचं कार्य वेगळं आहे, आडवे लाकडं जे मोठे आहेत त्यांची जबाबदारी वेगळी आहे, आणि ज्या पट्ट्या टाकलेल्या त्यांची जबाबदारी वेगळी आहे. सर्व भार जे उभे लाकडं आहेत त्यांनी तो भार सहन करतात. ते आडवे जे आहेत ते मधला जो भाग आहे ते स्थिर ठेवण्याचा तो जबाबदारी त्या लाकडांची आहे, आणि पट्ट्यांची जबाबदारी त्याच्यापेक्षा कमी आहे. जरी त्या पट्ट्या म्हणाल्या आमचं पण जसं मोठा लाकूड आहे तसंच आम्ही पण आहोत, तर तसं नाही. ते दिसायला जरी सारख्या दिसत असतील तरी प्रत्येक वस्तूची जबाबदारी वेगळी आहे,
प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी वेगळी आहे, प्रत्येक पदार्थाची जबाबदारी ही वेगळी आहे. जसं ताटामध्ये आपण गोड पदार्थाला जास्त सन्मान देत असतो है ना, की आज कसलं जेवण आहे, तर आपण भाजीचं चपातीचं नाव नाही घेत, आपण त्या गोड पदार्थांचं नाव घेतो. आज बासुंदीचं जेवण आहे, आज पुरणपोळीचं जेवण आहे. परंतु तेवढंच कार्य त्या मिठाचं पण आहे, त्याच्यामध्ये तेवढंच कार्य भाजीचं पण आहे. परंतु महत्त्व मात्र कशाला आहे, तर गोड पदार्थाला आहे. तशा पद्धतीने आपल्याला काही गोष्टी सारख्या जरी वाटत असतील, की वयाने सारखे आहोत, तरीसुद्धा त्यांच्या ज्ञानानुसार त्यांचं जे काही महत्त्व आहे ते कमी जास्त आहे. एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती वयाने लहान असेल आणि दुसरा व्यक्ती वयाने मोठा असेल, तरी वयाने लहान असलेल्या व्यक्तीला महत्त्व आहे, कारण की त्याच्याकडे ज्ञान, अनुभव, जाणीव, इतर काही ज्या गोष्टी आहेत व्यावहारिक, आध्यात्मिक, ते त्याच्याकडे जास्त आहेत मोठ्या व्यक्तीपेक्षा पण. अशा पद्धतीने ते जरी सारखे वाटले तरी ते सारखे नव्हे, प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी आहे. बेगडही पिवळे आणि सोनेही पिवळे. बेगडही पिवळं असतं आणि सोनं देखील पिवळं असतं, पण सगळंच पिवळं सोनं असतं का? सोनं पिवळं असतं, पण सर्वच पिवळं हे सोनं नसतं. तशा पद्धतीने एखादं जो काही धातू आहे, तांबे धातू आहे किंवा पितळ धातू आहे, त्या पितळ धातूने म्हणावं माझा आणि सोन्याचा वर्ण सारखाच आहे बरं का, पिवळा, तर मी पण सोन्याच्याच भावाने विकल्या गेलो पाहिजे, तर तसं नाही. त्याची चमक वेगळी आहे, याची चमक वेगळी आहे. दूधही पांढरे आणि ताकही पांढरे. दूधही पांढरे आणि ताकही पांढरा आहे, पण दुधाचं मूल्य वेगळं आहे आणि ताकाचं मूल्य वेगळं आहे. दुधातनं जे काही प्राप्त होतं ते वेगळं आहे आणि ताकातनं तसं वेगळा कुठलाही पदार्थ तयार होत नसतो. दुधातनं दही तयार होतं, त्याच्यातनं मलाई तयार होते, त्याच्यातनं ताक तयार होतं, त्याच्यातनं लोणी तयार होतं, त्याच्यातनं तूप तयार होतं. म्हणजे एका दुधातनं जवळपास 5 पदार्थ तयार होतात आणि बाकीचे जे काही गोड धोड काही बनवलं जातं ते परत वेगळं. तसं ताकातनं काहीच निर्माण होत नाही, पण ताकाने म्हणावं की मी पण पांढरा आहे आणि दूधही पांढरा आहे, आम्ही दोघेही सारखेच आहोत, तर तसं नाही. वालूही लोहिवा आणि पतंगूही लोहिवा. म्हणजे धान्य आहे ते कसं लालसर आहे आणि पतंग म्हणजे त्या दिव्यावर झडप घालणारा जो काही कीटक आहे तो सुद्धा तसाच आहे, पण दोघंही वेगळे आहेत. सोनेही पिवळे आणि पितळही पिवळी. दोघंही पिवळे पिवळे आहेत, परंतु दोघांचं मूल्य वेगळं आहे, दोघांचं महत्त्व वेगळं आहे. दायंबाय म्हणितले. दायंबा म्हणतात जी जी तरी ते आम्हासी झाले. म्हणजे आता देवापासनं जो आनंद झाला, म्हणजे ईश्वरी आनंद झाला का आम्हाला? तेव्हा स्वामी म्हणतात झाले म्हणत असा ते नव्हे. तुम्ही म्हणता झालं म्हणून, परंतु नाही बरं का. आपल्याला वाटलं की आपण मंदिरात आलो म्हणजे आजचा दिवस आपला देवदेव करण्यात गेला, आपल्याला वाटतं ते, परंतु झालंय का तसं? माहीत नाही. आपणच काहीतरी पदार्थ आणलेला आहे आणि त्याचा संकल्प सोडला आणि आपण म्हटलं हा प्रसाद आहे, हे आपल्याला वाटतंय, पण वास्तविक तो प्रसाद आहे का? माहीत नाही. आपल्याला खूप गोष्टी वाटत असतात बरं का, पण वास्तविक तसं नसतं. आपल्याला जे वाटतं त्याच्यापेक्षा खूप काहीतरी वेगळं पण असू शकतं. आपल्याला वाटतं की आम्ही दंडवत घातले, पण ते दंडवत झाले का? दंडवत या पदामध्ये ते मोजले का देवाने, की आपण असेच घालायचे म्हणून ते दंडवत घातलेले आहेत? आपण फूल वाहिलं, परंतु वास्तविक त्या पद्धतीने वाहिलेलं आहे का? है ना. फुलं, आपण सुगंधित फुलं वाहतो आणि खूप वेळा आपल्याला फुलं व्हायची असतात, परंतु आपण मग फुलं कुठली आणतो? स्वस्तातली फुलं आणतो, जी स्वस्त मिळतात, आणि जी स्वस्त फुलं असतात त्याला कुठलाही सुगंध नसतो. हां, म्हणजे फुलं वाहताना देखील आपण भावपूर्वक वाहत नाही, कमी भावाचे वाहतो. म्हणजे द्रव्य दृष्टीने पण ते कमी भावाचे असतात आणि मानसिकदृष्ट्या पण तो भाव कमी असतो आपला त्याच्यामध्ये. आपल्याला वाटतं आपण फूल वाहिलं आहे, पण फूल वाहताना आपण खूपसं गणित केलेलं आहे, कुठले फूल व्हायचं आहे, किती स्वस्तवाला व्हायचं आहे वगैरे. ते जे 1.25 लाख फुलवाले आहेत ना,
ते कधीही गुलाबाचं फूल नाही वाहणार. 5 रुपयाचं एक फूल वाहतील का ते? गणित करा बरं, किती होतात त्याचे? 1.25 लाख फुलं गुणिले 5 रुपये किती होतात त्याचे? 5 लाखापेक्षा जास्त द्रव्य त्याचं होईल. कोणी वाहील तेवढ्याचं नाही. त्यावेळेला स्वस्तातली फुलं कुठली मिळतात तीच आपण आणल्या जात असतो. म्हणजे आपल्याला वाटतं की हे आपण विधी केला, पण तो विधी झाला का, स्वीकारामध्ये तो पडला का, हे लक्षात घेतलं पाहिजे. एकामध्ये ते रक्त कमी निघालं, ते म्हणे मी एवढं पोटभर जेवतो पण रक्त कमी का? ते तुम्ही काय खाता? मग त्यांनी जे पदार्थ सांगितले त्याच्याने रक्तच बनत नाही. ते म्हणाले मी आता नवीन जे पदार्थ आले, पिझ्झा खातो, बर्गर खातो, पोटभर खातो, पाव पदार्थ भरपूर खातो मी, मग त्याच्याने थोडीच रक्त बनतं. ते म्हणजे आम्हाला वाटतं की आम्ही पोटभर जेवलो, आता आमच्यामध्ये आमचं शरीर प्रतिकारात्मक होणार आहे, पण तसं नाही. आपण पोटभर जरी खाल्लं तरी काय खाल्लं, आपण एखादा विधी जरी केला पण कसा केला, काय केला, हे सगळं लक्षात आलं पाहिजे. म्हणून आपल्याला जो देवदेव वाटतो तो खरंच देवदेव झालेला आहे का, की फक्त आपण आपलं समाधान मानून घेतलेलं आहे. म्हणून स्वामी म्हणतात की झाले म्हणत असा ते नव्हे. तुम्हाला वाटतं की झालं म्हणून, परंतु तसं नाही. कारण की दायंबास हे स्वामींच्या सन्निधानी आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना वाटतं की त्यांच्याकडे ज्ञानही चांगलं आहे, चर्चा देखील ते चांगली करतात, स्वामींना प्रश्नांना उत्तरही ते देतात. म्हणून त्यांना असं वाटतं कदाचित की देवापासनं मला लाभ झालेला आहे. परंतु तैसे नव्हे जी तरी ते निर्पिजोजी. स्वामींनी तिथे येऊन सोडलेला आहे विषय की तुम्हाला आमच्यापासनं लाभ झालेला नाही. आणि मग ते म्हणतात जी ते निरूपिजोजी, म्हणजे मग मला निरूपण करा, आपणच सांगा मला. कारण की दायंबासांना हेही माहिती आहे की आपल्याकडे काय न्यूनता आहे ते स्वामीच सांगू शकतील. मग स्वामी म्हणतात बाईसांना, बाई पोरू बहुता दिसा लाधला. खूप दिवसांनी भेटले बरं काय तावडीमध्ये. जसं एखादे व्यक्ती निरूपणाला कधीच येत नाही, ते आले तर मग ते बरोबर त्या दिवशी निरूपणाला सापडतात, निरूपण त्यांना सापडतं आणि ते निरूपकांना सापडतात. तसं दायंबास जे आहेत हे श्रवण करतायत, पण आज दायंबासांचाच प्रश्न आहे, दायंबासांची जिज्ञासा आहे आणि ते जिज्ञासा खूप दिवसांनी त्यांनी ती केलेली आहे आणि त्या जिज्ञासेमध्ये त्यांना जाणून घ्यायचं आहे की काय स्वामी सांगणार आहेत माझ्याबद्दल. आणि म्हणून स्वामी म्हणतात की बाई पुरू बहुता दिसा लाधला, खूप दिवसांनी सापडले बरं का हे. मग गोसावी दायंबा प्रति अन्य व्यावृत्ती पुढती निरोपिली. अन्य व्यावृत्ती पुढती निरोपिली म्हणजे आधी पण एकदा दायंबासांना स्वामींनी काय केलेलं आहे, अन्य व्यावृत्ती सांगितलेली आहे. दायंबास म्हणतात देवा म्हणजे तुम्ही परमेश्वर आहात, मोक्ष देणारे आहात, आणि मग असं सगळं असताना देखील आपण मला अजून मोक्ष का दिलेला नाही बरं, आम्हाला मोक्ष का नाही झाला. तेव्हा स्वामींनी सरळ उत्तर दिलं की येथीची या जवळीके विन, तुमची आणि आमची जवळीकच नसल्यामुळे तुम्हाला तो मोक्ष नाही देता येत आम्हाला. ते म्हणतात हे नव्हे, म्हणजे आम्ही तर स्वामींच्या गोसावी यांच्या समोरच बसलेलो आहोत, इतक्या जवळ बसलेलो असताना देखील जवळीक नाही, हे कसं काय म्हणता आपण. तेव्हा आमच्या स्वामींनी त्यांना अन्य व्यावृत्ती सांगितलेली आहे की कर्मभूमीच्या देवतापासून पुढची देवता कुठली येते, अष्टदेवयोनी देवता, ही कितीतरी जवळच आहे ना, खेटूनच आहे, तरी त्यांच्यामध्ये ते अंतर आहे. त्याच्यापेक्षा अंतराळ देवता, त्याच्यापेक्षा स्वर्गाची देवता, त्याच्यापेक्षा कैलास वैकुंठीची देवता, त्याच्यापेक्षा शिराब्दीची देवता, त्याच्यापेक्षा अष्टभैरव देवता, त्याच्यापेक्षा विश्वदेवता, त्याच्यापेक्षा चैतन्य माया, केतुले अंतर, कितीतरी अंतर आहे, हे जवळ नाही आहे. आणि चैतन्यापर परमेश्वर आहे, मग चैतन्याहून श्रेष्ठ. अर्थातच सकळ देवतांचं स्वरूप इथे कर्मभूमीमध्ये आहे आणि परमेश्वराचं स्वरूप सुद्धा कर्मभूमीमध्येच आहे, आपल्या जवळ आहे स्वरूप. परंतु तरी देखील आपण स्वरूपाचा स्पर्श आपल्याला होत नाही, स्वरूपातल्या आनंदाचा अनुभव इथे आपल्याला जाणवत नाही. कारण की येतीची जवळीके विन,
आपलंही स्वरूप इथेच आहे आणि देवाचं स्वरूप इथेच आहे, तरी देखील जवळीक नाही हे म्हणणं कसं घडतं ना? तिथे पोचण्यासाठी जसं पहिलीच्या वर्गापासून 10वीचा वर्ग जवळच आहे, पण किती वर्ष लागतात? किती लागतात? गणित करा बरं. 10 वर्ष लागतात बरं का, माहिती करून घ्या. आणि जर का मध्ये नापास झाला तर परत 1, 2, 3 वर्ष वाढू शकतात. आणि जर का नाहीच शिकला तर 4थी 5वी शिकला तर मग 10वीच्या वर्गापर्यंत जाणे नाही. तशा पद्धतीने इथे देवतेंची स्थानं किती आहेत? कर्मभूमी आहे, अष्टदेवनी आहे, अंतराळ आहे, स्वर्ग आहे, कैलास वैकुंठ आहे, शिराब्दी आहे, अष्टभैरव आहे, विश्वदेवता आहे, चैतन्य देवता आहे, अशी एकूण 9 ठिकाणं आहेत देवतेंची. आणि नंतर परमेश्वर आहेत, म्हणजे 9 ठिकाणं आहेत. म्हणजे काय आहे? या 9 देवतेंचे कर्म आपण जोडून ठेवलेले आहेत. आणि ह्या देवतेंची कर्म भोगून झाल्याशिवाय, संपल्याशिवाय आपल्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकत नाही. हा सगळा हिशोब जो आहे तो सगळा कर्मांचा हिशोब. जसा कर्जाचा हिशोब असतो ना, बँक म्हणते ना आधीचा हिशोब तुम्ही पूर्ण करा, मग पुढचं आम्ही तुम्हाला काय द्यायचं ते लोन देऊ, पण आधी हिशोब झाला पाहिजे. तशा प्रकारे कर्जाचा हिशोब जसा आपण करतो तशा प्रकारे कर्माचा देखील हिशोब झाला पाहिजे. सगळे कर्म भोगून संपले पाहिजेत. अविद्या जी आहे पूर्ण, तिथे कर्म जिथे आहेत, कर्मांचे लेप ते सगळे तिथे नासले पाहिजेत. आणि मग जाऊन मग ते मळ नासतील देवतेंचे. त्याच्यानंतर परत काही अयोग्यता, अविहरणाचं वगैरे काय असेल ते सगळं नासेल विशेष ज्ञानामध्ये. आणि मग नंतर त्या जीवाला मोक्ष होईल. महदांतर, खूप अंतर आहे बरं. आपल्याला वाटतं की परमेश्वर लगेच नाही. इथे कसं क्रम आहे? जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. मुळामध्ये म्हणजे परमेश्वर मोठे तर त्यांचं नाव पहिले घेतलं पाहिजे, परंतु व्याकरणादृष्ट्या छोटा शब्द पहिला येतो आणि मोठा शब्द सगळ्यात शेवट येतो. आपल्याला काय करायचं? जीवाला परमेश्वरापर्यंत पोहोचायचं आहे. सहज सोप्प आहे. आपण तर तमामध्येच होतो, तमातनं तिकडचे तिकडे ईश्वर स्वरूपी पावन होऊ शकलो असतो. परंतु मध्ये जे काही दोष आहेत, अविद्या नावाचा दोष आहे, अधमती, अधगती, अधरती नावाचा दोष आहे, हे सगळे नासल्याशिवाय ईश्वर प्राप्तीला जाणे नाही. जसं ते कडधान्य असतं ना, ते वाटतं लगेच बनवून टाका त्याची भाजी. लगेच बनते का त्याची भाजी? त्याला आदल्या दिवशी किंवा 6 तास आधी त्याला भिजवावं लागतं. त्यामध्ये पण काही कडधान्य लवकर भिजतील, काही उशिरा भिजतील. तशा प्रकारे लगेच जीवाला मोक्ष नाही देता येत. त्याला तशाच पद्धतीने तयार करावं लागतं, पात्र करावं लागतं आणि मग देता येईल. कोणाला पात्र व्हायला कमी वेळ लागतो, कोणाला जास्त वेळ लागतो. आणि मग आमच्या स्वामींनी ते सांगितलं, एवढं अंतर आहे ना, महद अंतर असल्यामुळे तुम्ही जरी समोर बसलेले आहात तरी तुम्हाला लगेच आम्हाला कुठलंही दातृत्व करता येणार नाही. मोक्षाला तुम्हाला नेता येणार नाही. ज्ञान देता येईल, सेवादास्य करून घेता येईल, पण मोक्षाला नेण्यासाठी मात्र काही गोष्टींचं जे काही आहे ते कार्य पार पडल्याशिवाय, काही गोष्टी नासल्याशिवाय, काही गोष्टी निर्माण झाल्याशिवाय त्या जीवाला मोक्षाला नेता येत नाही. असं अन्यव्यावृत्तीचं निरूपण आमच्या स्वामींनी त्याच वेळेला दायंबासांना केलेलं आहे. आणि म्हणून सांगतात की पुढं ती निरोपिली अन्यव्यावृत्ती परत त्यांना एकदा निरूपण केलेली आहे. स्वामी म्हणतात, भोजया कर्मभूमीच्या देवता होती परी परमेश्वर नव्हे ती. कर्मभूमीच्या देवता आहेत, परंतु त्या देवता आहेत, त्या परमेश्वर नाहीत. अष्टदेवनी या पण कोण आहेत? देवताच आहेत, त्या परमेश्वर नाहीत. मग अंतराळीच्या देवता या देखील परमेश्वर नाहीत, त्या देवताच आहेत. स्वर्गीचे इंद्रचंद्रादिक हे देखील देवताच आहेत, परमेश्वर नाही. कैलास वैकुंठीचे देखील देवताच आहेत, परमेश्वर नाहीत. शिराब्दीचे देखील देवताच आहेत, परमेश्वर नाहीत. अष्टभैरव देखील देवताच आहेत, परंतु परमेश्वर नाही. विश्वरूप जे देवता, तिच्या पोटामध्ये हे चराचर एक विश्व सामावलेलं आहे,
ती सुद्धा देवताच आहे, ती परमेश्वर नाही. आणि अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली जी माया आहे ती सुद्धा देवताच आहे, ती परमेश्वर नाही. मग परमेश्वर ते कोण? इथे येऊन स्वामी थांबतात आणि मग तो प्रश्न निर्माण होतो. मग चैतन्यपर्यंत ज्या सगळ्या आहेत त्या देवताच आहेत, त्या परमेश्वर नाहीत. मग परमेश्वर ते कोण? त्यांची नाम संज्ञा ती काय आणि त्यांचं कार्य ते काय? ना चैतन्या पर. पर म्हणजे काय? श्रेष्ठ की पलीकडे? पर म्हणजे पलीकडे पण अर्थ होतो बरं का. पण चैतन्या पलीकडेच परमेश्वर म्हटलं म्हणजे अलीकडे परमेश्वर नाहीत असा त्याचा अर्थ होईल. चैतन्या पर म्हणजे चैतन्याहून श्रेष्ठ आणि सकळ देवतेंपेक्षा चैतन्य माया श्रेष्ठ आणि मायेपेक्षाही परमेश्वर श्रेष्ठ. चैतन्यापर परमेश्वर तो देव श्री चक्रधर. म्हणजे इथून पुढे भट्टोबास म्हणतात तो देव म्हणजे दाता, दातृत्व करणारे, घेणारे नाहीत, देणारे आहेत परमेश्वर. परमेश्वराची सगळ्यात पहिली ओळख ही करून घ्या की परमेश्वर घेणारे नाहीत. तुमचा कुठलाही पदार्थ परमेश्वर घेत नाहीत. आपण म्हणतो मी हे देवाला दिलेलं आहे, देव घेत नाहीत. ते देव तुमचा जन्म घेतात. तुमचं देह पण परमेश्वराला नको पाहिजे. काय करतात? जेव्हा स्वरूप प्राप्तीला परमेश्वर त्या जीवाला नेतात तेव्हा देह तिथेच राहतं, फक्त जीव स्वरूप ते काढून घेतात आणि जीवाला ते मोक्ष देतात. परमेश्वराला तुमचा जो काही पदार्थही नको आहे, तुमच्याकडचं द्रव्यही नको, तुमचं वस्त्रही नको. लीळाचरित्रात बघतो ना, स्वामींना त्यांनी एवढं अलंकाराने पूजन केलं धानाईसाने. स्वामींनी काय केलं? सगळं तिथेच ठेवून स्वामी पुढे निघाले. किंवा रामधरणा राजा असेल किंवा तो मल्ल असेल, त्यांच्याकडे राजवस्त्र स्वामींना दिल्या गेलेली होती. स्वामींनी सगळे तिथेच ठेवून एकी कटी प्रदेशी सोडा, एक श्रीमुकुटी सोडा असं परिधान करून स्वामी निघालेले आहेत. त्यांनी स्वामींना कितीचा तो जोगवटा दिलेला? 5 सहस्त्र आसूंचा तो जोगवटा होता, पट्टा असा. त्या काळातले 5000 आणि ते पण आसू बरं का. म्हणजे तो देखील स्वामींनी काय केला? तो कुणाला तरी रस्त्यात भेटले त्यांना देऊन टाकला. देवाला त्या गोष्टींची कुठलीही अपेक्षा नाही आहे. लक्षात घ्या की लहान मुलांनी एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला कॅडबरी दिली तर त्या वयस्कर व्यक्तींना त्याची खरंच गरज आहे का? त्याची गरज कोणाला आहे? लहान मुलांना आहे. वयस्कर व्यक्ती घेतील का ते? किंवा मोठे व्यक्ती तरी ते घेतील का? तेव्हा अरे नको, हे तुलाच राहू दे, मला नको. कधी कधी असं असतं की आपण त्या मुलाकडे मागतो बरं का. त्याच्याकडे चॉकलेट असतं, आपण म्हणतो मला दे बरं. आता त्यांनी दिलं तर ठीक, दिलं तर आपण घेतो का ते? नाही, आपण म्हणतो नाही रे तूच खा. आणि नाही दिलं तर काय म्हणतो? बापावर गेला बरं का, हा देणार नाही कोणाला हा. परंतु दिलं तर लगेच घेतो का आपण ते? आपण अरे नाही नाही. आपण ते बघत असतो की हा देतो की नाही, ह्याची वृत्ती कशी आहे, संस्कार कसे द्यायचे. आणि अशा पद्धतीने परमेश्वर तर काहीच मागत नाहीत आणि काही नको पण. फक्त स्वामी हक्काने एक गोष्ट मागतात की आम्हाला तुमचा एक जन्म आम्हाला फक्त द्या. तो पण एकच मागतात, 10 जन्म मागत नाही. एकदाच तुम्ही जन्म दिला तर एकदाच परमेश्वर पण त्याचं योग्य ते दातृत्व करतात. पुन्हा जन्म मरण हा प्रकारच राहत नाही. आणि म्हणून चैतन्यापर परमेश्वर तो देव म्हणजे दाता, श्री चक्रधर. सकळ जीवा ते रक्षिता हो उद्धरिता हो. म्हणजे सकळ जीवांना दुःखापासनं मुक्त करणारे, नरकापासनं मुक्त करणारे आणि सकळ देवता उच्च करून मोक्ष देणारे असे ते परमेश्वर आहेत. आणि हे सर्व निरूपण केलं आणि मग स्वामींनी काय केलेलं आहे की त्यांना त्या ठिकाणी हिरड्या बेहाड्याचा दृष्टांत जो आहे तो दृष्टांत निरूपण केलेला आहे. कवणी एकी माता असे, कुणी एक माता आहे, तियेचे आले कुरवासी भूक नाही. तिच्या मुलाला भूक लागत नाही. मांद्य पडिले असे, म्हणजे मांद्य म्हणजे भूक न लागणे, असा एक आजार असतो की भूकच लागत नाही. दिवसभर उपाशी राहिलं तरी देखील, कारण की
जे काही पोटातला जे काही जठराग्नी असेल किंवा पचनक्रिया वगैरे या सगळ्या गोष्टी मंदावलेल्या असतात आणि त्याच्यामुळे थोडं जरी खाल्लं तरी पुढचं अन्न खाऊ वाटत नाही. आणि सोबतच म्हणजे हा एक प्रकारचा आजार आहे. आणि अलीकडे पण एक आजार आहे की ते आवडीचं जर का जेवण असेल तर मग भूक असते बरं का. आणि जर का विचारलं कसली भाजी आहे, तुम्ही जर का सांगितलं कारल्याची भाजी आहे, जागेवर भूक जी आहे शून्य होऊन जाते जागेवर. ते मुलं दिवसभर काही खाणारच नाहीत. किचनमध्ये जर का कारल्याची भाजी असेल तर दिवसभर भूक नाही लागत. आणि कधी कधी जेवलेला व्यक्ती आहे त्याच्यासमोर जर का ते आवडीची वस्तू आली तर त्याला लगेच भूक पण लागते. म्हणजे हे कसं काय होतं बरं? भूक नसणे आणि भूक असणे हे आपल्या आवडी निवडीच्या पदार्थावर आहेत. हे कुणाचं? ज्यांना पदार्थी आवडी निवडी आहे ते पदार्थ बघून त्यांना भूक लागते किंवा नाही लागते, किंवा पदार्थ बघून जास्त जेवतात किंवा कमी जेवतात. परंतु जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना वेळच्या वेळी भूक लागते, ते सगळे पदार्थ खातात आणि बरोबर पुढच्या ह्याच्यामध्ये एक वेळेला जेवलात की दुसऱ्या वेळेच्या जेवणापर्यंत परत ती भूक जी आहे ती बरोबर लागते. म्हणजे हे सर्वसामान्य असणं ज्याला तुम्ही नॉर्मल व्यक्ती म्हणाल. परंतु त्यामध्ये देखील मग पदार्थानुरूप आपल्याला भूक लागणे न लागणे हा एक सुद्धा एक प्रकारचा काय आहे? आजार नाही आहे, हा दोष आहे. आणि त्यामध्ये भूकच न लागणे हा आजार आहे. त्याला खाऊ वाटतंच परंतु त्याला भूक लागत नाही, खाऊ वाटत नाही. यथा तापामध्ये असलेला व्यक्ती असतो किंवा आपणच तापामध्ये असतो. आता दुसरा व्यक्ती तापात असलो की त्याच्याजवळ आपण काहीतरी खायचं घेऊन जातो आणि त्याच्या मागे ते पारायण लावतो आपण, अरे खाऊन घे खाऊन घे खाऊन घे. काय खाल्ल्याशिवाय कसं? काही खाल्लं नाही तर मग औषध घेता नाही येणार, मग तब्येत कशी चांगली होईल? परंतु आता दुसरं दृश्य जर का बघितलं आपण की आता आपण आजारी पडलेलो आहोत, आपल्याला ताप आलेला आहे, की आपल्या पुढे पण असेच लोक भेटायला येतात आणि काही ना काही खायला खा रे असं करत राहतात. परंतु त्यावेळेला आपल्याला कळतं की खाऊ वाटतं देखील परंतु खाऊ वाटत नाही. पदार्थ बघितला की इच्छा मरून जाते पदार्थ खाण्याची. याच्याही पेक्षा हा मांद्य नावाचा आजार अजून वेगळा आहे. तो दिसायला एखाद्या वेळेस तो माणूस आजारी दिसणार नाही परंतु त्याला भूक मात्र त्याला लागत नाही अजिबात. म्हणून ती हिरड्या बेहाड्याचा गुळळा दे, हिरड्या बेहाचा गुळळा ती देते. म्हणजे ते पेय त्याला ती आई देते. मग भूक लागे आणि मग ते औषध त्याच्या पोटामध्ये गेलं की मग त्याला काही पोटाची समस्या असेल, काही पचनाची समस्या असेल, त्यानुसार जो तो काही दोष असेल तो त्याच्यामध्ये नासून जातो आणि मग तयाचे मांद्य फिटे, त्याचा तो आजार जो आहे तो चांगला होतो. मग स्तनपान दे आणि मग त्या मुलाला भूक लागत असते. आता हा मुलगा कोण? एकदम तान्हा मुलगा आहे. जर का मोठा मुलगा असेल तर त्याला काहीतरी औषध वगैरे देता येईल. इथे कसं केलेलं आहे? गुळळा दे, म्हणजे या ठिकाणी तो मोठा नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याला योग्य ते असं काही औषध अजून द्यावं ते देता येत नाही. आणि म्हणून आई असा उपाय करते आणि त्याचा तो दोष फिटतो. तैसे परमेश्वर जीवासी आरती उपजोनी ज्ञान देती, याचा सिद्धांत सांगतात. तसे परमेश्वर पण काय करतात? जीवामध्ये ती आवडी निर्माण करतात. म्हणजे त्या जीवाला काय झालेलं आहे? मांद्य पडलेलं आहे ज्ञान न घेण्याचं, है ना. जर का हे केलं की थोडं निरूपण ऐकायला येत जा, बाबा ते वेळच भेटत नाही असं. मग आले जरी तरी देखील ते निरूपण ऐकण्याची आवड नसते. आणि मी माझं एक चिंतन केलेलं आहे की ज्ञानाच्या संदर्भामध्ये, अभ्यासाच्या संदर्भामध्ये आपल्याला लहानपणापासूनच हा धाक पडलेला आहे ना. तुमच्यापैकी कितीतरी लोक पहिली इयत्तेत जाताना सगळेजण रडलेले असतील, एखाद दुसरे सोडले तर. आम्हाला तर असे मुलं कोणी सांगतं की बाबा त्याला शाळेत जायचं म्हटलं त्याला एवढा आनंद होतो. अरे म्हटलं हा कुठल्या युगातला आहे? म्हणजे लहानपणी एकदम. आणि मग सुरुवातीपासूनच आपल्याला शाळेत जायचं म्हटलं आणि अभ्यास म्हटलं की नकोसाच वाटायचा.
आणि ती परंपरा अशी चालू आहे चांगली, की अभ्यास म्हटलं की आपल्याला नको वाटतं. आजही आपण उपयोगात आणतो ज्या गोष्टी, पदार्थ, वस्तू यांचा आपण अभ्यास करत नाही. ज्या व्यक्तींच्या आपण संपर्कात असतो त्या व्यक्तींचा पण कधीच अभ्यास आपण करत नाही. अभ्यासाचा एवढा कंटाळा आहे आपल्याला. आपण काय खातो, त्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे याचा पण कधी अभ्यास आपण करत नाही. एकदा एक साधू आलेले होते आमच्याकडे. त्यांना आम्ही म्हटलं, हे तुम्ही खाणार का? ते बोलले, ते दाखवा, काय त्याचं पॅकिंग दाखवा आम्हाला. त्यांनी ते पॅकिंग आम्ही त्यांना दाखवले. त्यांनी त्यांचे ते त्यावरचे कंटेंट सगळे वाचले. ते म्हटले की नाही, हे खाऊ नये, हे चांगलं नाही आहे, किंवा ह्याच्यासोबत हे खाऊ नये, किंवा त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी फळं हे केलेले. ते म्हणा फळासोबत आता कुठल्याही प्रकारचं पेय नको, म्हणजे इत्यादी गोष्टी अभ्यासपूर्ण असल्या पाहिजेत. आता मी निरूपणाच्या दृष्टीने माझी भ्रमंती असते समजा, तर मला या गोष्टींचं खूप लक्ष ठेवावं लागतं की काय खायचं आहे, कधी खायचं आहे. मी फक्त 2च वेळेला जेवतो. इथे थोडंसं माझं शेड्यूल जे आहे ते बदलून गेलं एकदम. पण मी 2च वेळेला जेवतो. जेवल्यानंतर फळं खायची नाहीत. विदर्भामध्ये जेवतानाच फळं किंवा जेवल्यानंतर फळं दिल्या जातात, परंतु जेवल्यानंतर फळं खाऊ नये. तुम्हाला फळं बिळं काही खायचं असेल तेच जेवणाच्या आधी आपण ते खाल्लं पाहिजे. म्हणजे मला माझी तब्येत जर का चांगली ठेवायची असेल, प्रकृती चांगली ठेवायची असेल, माझ्या खाण्यामुळे चुकीमुळे जर का मला तब्येत बिघडू द्यायची नसेल, तर मला ह्या आहारशास्त्राचं ज्ञान असावं लागेल. माझी प्रकृती कशी याचा अभ्यास मला करावा लागला. त्यासाठी कसे पदार्थ किती खावेत, कसे खावेत याचा अभ्यास करावा लागला. इत्यादी पद्धतीने ज्याच्यावर आपलं जीवन चालू आहे आणि ज्याच्यासाठी आपण द्रव्य कमवतोय त्या पदार्थांचाच आपण अभ्यास करत नाही. कधीही आपण काही खातो. ज्या व्यक्तींच्या संपर्कात राहतो तो व्यक्ती कसा आहे, काय आहे, त्याच्याकडनं काहीतरी नुकसान मिळालं आपल्याला की मग आपण त्याचा अभ्यास करतो की अरे हा तर दिसायला तसा दिसत नाही पण असायला असा आहे. ज्या वस्तू वापरतो आपण त्या वस्तूंचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे. ह्या वस्तू आपल्याला किती उपयुक्त आहेत की हानिकारक आहेत. जसं पाण्यासाठी आपण प्लॅस्टिक बॉटल जर का वापरत असू तर त्याचा अभ्यास असला पाहिजे की हे उपयोगात आणायचे की नाही आणायचे, हे किती हानिकारक आहे. म्हणजे आपल्याला नुसतंच शाळेचा अभ्यास नाही करायचा, नुसतंच नोकरीचा अभ्यास नाही करायचा, नुसतंच व्यवसायाचा अभ्यास नाही, नुसतंच ब्रह्मविद्येचा अभ्यास नाही. तुमच्या जीवनामध्ये जेवढ्या काही वस्तू पदार्थ वगैरे तुमच्या उपयोगात येणार, तुमच्या संपर्कात येणार, त्या प्रत्येक गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तो त्याचा अभ्यास असला पाहिजे आणि अभ्यासाची सवय असली पाहिजे. अभ्यासाची तुम्हाला जर का सवय असेल तर तुम्हाला कुठलाच विषय कठीण वाटणार नाही. कठीणातला कठीण विषय पण कठीण वाटणार नाही. तो सोपा करून तुम्हाला घेता येत असतो. आणि म्हणून या ठिकाणी दायंबासांना आमच्या स्वामींनी त्या ठिकाणी हा दृष्टांत सांगितला आणि मग त्यांना मग दायंबासी बोधू झाला आणि मग दायंबासांना बोध झालेला आहे. या संदर्भातली अजून एक लीळा येते. महादाईसांना स्वामींनी दंड केलेला आहे, अपराध केलेला आहे, हस्तीभंग त्यांनी केल्यामुळे. हस्ती म्हणजे हत्ती. गोसाव्यांसी दुपाहाराचा पूजावसर झाला, आरोगणा झाली, पहुड झाला, उपहुड झाला, भीतरीला ओट्यावरी आसन असे. स्वामींना दुपारचा पूजावसर संपन्न झालेला आहे, आरोगणा झालेली आहे म्हणजे भोजन स्वामींचं झालं. पहुड झाला म्हणजे दुपारची जी वामकुक्षी आहे ती स्वामींनी घेतलेली आहे. आणि उपहुड झाला, उठले स्वामी. आणि भीतरीला ओट्यावरी आसन असे, आतमधल्या ओट्यावर स्वामींना आसन आहे. गोसाव्यांसी कवणे केळे ओळगविले ते नेणी जे. कुणीतरी स्वामींना केळी आरोगणात अर्पण केलेली होती. स्वामींनी ती केळी ग्रहण केलेली आहेत आणि त्या साली ओट्या खाली सांडली असती. त्या साली ज्या आहेत म्हणजे हे केळी कधी कोणी आणून दिली हे माहितीच नाही आहे. एरवी तर बाईसा वगैरे स्वामींना ते ओळगवत असतात. हे कोणीतरी दिले, स्वामींनी ते आरोगणा देखील केले आणि त्याच्या साली स्वामींनी अशा पद्धतीने टाकलेले आहेत
तिया सालीचा हाती आकारुनी गोसावी अवलोकिता. ती साली अशा पद्धतीने देवाने टाकलेले आहेत की त्याचा हत्तीचा आकार तयार झाला आणि स्वामी त्या हत्तीकडे अवलोकन करत आहेत. तेव्हा महादाईचा आल्या आणि गोसाव्यांपुढा साली काही त्यांनी बघा स्वामींच्या समोरच साली पडलेले आहेत आणि म्हणून आता या सेवा काही विचारून करायच्या नसतात. त्यावेळेला तुम्हाला असं काही मंदिरात तुम्ही आले आणि कचरा दिसला वगैरे तर काय करायचा असतो, तो टाकायचा असतो. काही लोक काय करतात, फुलं आणतात पिशवीमध्ये किंवा कागदामध्ये, ते फुलं काढून घेतात, कागद त्या मंदिराच्या सभा मंडपातच टाकून देतात. असंही होतं. परंतु उलट आपण तर कचरा करू नये, पण कुणी केला असेल तो पण आपण न कुणी सांगता आणि न कुणाला विचारता आपण तो स्वच्छता त्या ठिकाणी केली पाहिजे. म्हणून महादाईसांनी काय केला की मासिया गोगाती, त्याच्यावर माशा अशा गोगावतात. म्हणून न पुसत येऊनी झाडी दिया, न पुसत देवाला न विचारता वगैरे त्यांनी ते साली बाजूला केल्या. गोसावी झाडिता म्हणितले, आणि स्वामींनी एकदम त्यांना म्हटलं, ते जसं त्यांनी झाडलं तसंच स्वामींनी त्यांना म्हटलं, म्हातारी बहुता दिसा थोरा अपराध आली. म्हणजे खूप दिवसांनी तुम्ही एक आता अपराध तुम्ही तुमच्याकडनं घडलेला आहे. आणि महादाईचे पोळली, आणि महादाईसांच्या लक्षात आलं की आपल्याकडनं काहीतरी चूक घडलेली आहे. जी जी काही अपराध तो सांगी जो जी, म्हणजे काय अपराध आहे तो मला सांगा. आपल्याला जर का कोणी म्हटलं चुकले तर आपण काय चूक वगैरे हे लक्षात नाही घेत, आपण सरळ भांडायला तयार होतो. पण महादाईसा आहेत, स्वामींच्या सन्निधानी आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ती महादाईसांना भरपूर मोठी समज आहे. कारण की शास्त्र निरूपण श्रवण, महादाईसांना श्रवण करायची भरपूर आवड आहे आणि त्याच्यामुळे स्वामींकडे त्या संदर्भात जिज्ञासा, प्रश्न, त्याची उत्तरं, त्याच्यावर चर्चा, म्हणजे महादाईसांचं व्यक्तिमत्व एकदम चांगलं आहे. आणि म्हणून त्या म्हणतात स्वामींना की काही अपराध तो सांगी जो जी, माझा काय अपराध झाला तो आपण मला आधी सांगा. स्वामी म्हणतात, बाई येतीचा हाती मोडीला. येतीचा हाती म्हणजे आम्ही तो सालीचा हत्ती तयार केलेला होता. आता हे आपल्याला समजणार नाही, परंतु जेव्हा कधी तुम्ही आकाशाकडे बघता, ढग असतात है ना, ढग वेगवेगळ्या आकाराचे असतात, तेव्हा आपल्याला कधी कधी त्याच्यामध्ये असे वेगवेगळे आकार दिसतात. एखाद्या वेळेस घोड्याचा सारखा दिसेल किंवा कसा दिसेल, आणि स्वामींनी तशा पद्धतीचा तो आकार त्या ठिकाणी रेखाटलेला होता. ते म्हणतात, जी जी हाती काहीसा, म्हणजे इथे कुठला हत्ती होता बरं, के असे हाती म्हणजे कुठला हत्ती स्वामी म्हणतात, त्यांच्याकडे ते लक्षात येईना. स्वामी म्हणतात, या सालीचा हत्ती येथून आकारीला होता. हे तुम्ही ज्या केळ्याच्या साली उचलल्या ना, त्याचा आम्ही हत्ती आकारलेला होता. हो जी गोसावी यांचा हाती मोडीला, म्हणजे तो महादाईसा म्हणतात, गोसावी यांचा जो हाती आहे तुम्ही आता मोडला तो. तरी काही दंड तो की जे, मग माझी ही जी चूक झाली त्याविषयी जो काही दंड असेल तो दंड आपण मला करा. स्वामी म्हणतात, जेने हाते मोडीला तया हातासी दंडू. ज्या हाताने तो हत्ती मोडलाय ना त्याच हाताला तो दंड आम्ही करणार. हो का जी, मग आता काय दंड असेल बरं. तेने हाते तिन्ही दी व्यापार न करावा. त्या हाताने 3 दिवस काहीच काम करायचं नाही. कुठलंच काम करताना तो हात मध्ये नाही आला पाहिजे. मग महादाईसी काही अवचटे धरणे पडेल, म्हणून हात तू गुंडीला. मग महादाईसा ज्या आहेत 3 दिवसामध्ये ती शिक्षा संपवायची आहे. परत काहीतरी काय होईल, चुकीमुळे तो हात पुढे येऊन जाईल आणि तो कामाला हात लागेल. म्हणून ती चूक होऊ नये म्हणून तो काय केला, त्यांनी हात तो बांधला आणि गळ्यामध्ये, जसा हात फ्रॅक्चर झाल्यानंतर आपण गळ्यात बांधतो तशा प्रकारे त्यांनी तो बांधून घेतला. मग गळा घातला, गळ्यामध्ये अडकवला तो हात. भिक्षा करावया जाती. मग आता भिक्षेला जावं लागणार आहे. मग एका हातामध्येच ती जोळी घेऊन जायची. त्या जोळीचे दोन्ही कान एकाच हातामध्ये पकडायचे. मग एकू काना गुडगा घाली ती. आता जेव्हा कोणी भिक्षा वाढायला येतील तेव्हा ते
झोळीचे दोन्ही कान, एक कान एका हातात एक कान एका हातामध्ये करून ती झोळी अशी उघडावी लागेल. परंतु हा हात जो आहे त्या हात बिलकुल उपयोगामध्ये आणायचा नाही. मग काय करायचं, महादाईचा काय करायच्या, खाली बसायच्या आणि खाली बसल्यानंतर त्या झोळीचा एक कान जे आहे ते एका गुडघ्यामध्ये अडकवायचा आणि दुसरा कान जो आहे तो इकडच्या हातामध्ये असणार आहे. ती झोळी उघडायची आणि मग एकू डावेनी हाते धरिती, म्हणजे उजव्या हाताला शिक्षा झालेली होती. आपण जर का उजव्या हाताने सगळे कामं करत असतो तर आपण झाडू सुद्धा कुठल्या हातामध्ये घेतो, उजव्या हातामध्येच घेणार आहोत. सूप असेल तर ते डाव्या हातात घेणार, सूप उजव्या हातामध्ये नसतो येत कधी. म्हणजे कार्य करणारा हात झाडूचा आहे, सुपाचा नाही आहे. अशा पद्धतीने आपला उजवा हात जो असतो तो जास्त पुढे येत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी उजव्या हातानेच त्यांनी त्या हाती म्हणजे त्या साली उचललेल्या आहेत. आणि मग एकू डावेनी हाते धरिती, त्या झोळीचं एक कान एका गुडघ्याच्या ह्याच्यामध्ये आणि डाव्या हाताने ते एक कान त्यांनी असं ती झोळी उघडली. आणि कोणी पुसे, कोणीतरी महादाईसांना विचारायचे, हे हाती काही झाले, एक हात गळ्यामध्ये बांधलेला आहे, तर या हाताला काय झालं तुमच्या, ना हातू आवटळला. ते म्हणतात ना आई, हा हात आवटळला म्हणजे चमक भरली किंवा लचकला म्हणा वगैरे काय, असं ते सांगत होते. म्हणजे किती कुशळतेने त्यांनी काय केलेले, ती सेवा जी आहे ती सेवा म्हणजे स्वामींनी जे सांगितलेलं आहे सेवा करताना जी चूक घडली त्याच्या अपराध त्यांनी किती कुशळतेने तो अपराध भोगलेला आहे आणि कोणाच्या उपलक्षात देखील आणून दिला नाही. काही काही लोक मी असे बघतो की ते म्हणतात हा हात जो आहे तुम्ही देवाला दिलेला आहे, म्हणजे मग ते सगळ्यांना सांगत सुटतात, मी भात देवाला दिलेला आहे, मी साखर देवाला दिलेली आहे, असं ते बोलत राहतात. तुम्ही जे काही देवाला दिलेलं आहे ते लोकांना काही सांगत बसू नका. महादाईसांनी काही सांगितलं नाही कशामुळे काय झालं, पण ते सांगतात की माझा हात आवटळला. मग ऐसा 3 दी होता, चौथा दी गोसाव्या ते पुसुनी सोडिला. आणि चौथ्या दिवशी सोडताना असं नाही सोडलं की 3 दिवस झाले बरं का, म्हणजे शिक्षा संपली, शिक्षा फक्त 3च दिवसाची होती म्हणून हात स्वतः सोडून द्या असं नाही. स्वामींना विचारलं की देवा 3 दिवस झाले, आज 4था दिवस आहे, तर हात आता मी सोडू की नको सोडू. देव म्हणाले असे नका सोडू, अजून हा दिवस जाऊ द्या. तर त्यांनी तोही दिवस जाऊ दिला असता, पण स्वामी म्हणाले हो काही हरकत नाही, सोडा हात. आणि मग त्यांनी तो सोडलेला आहे. आणि त्यावेळेला महादाईसा ज्या आहेत त्यांना स्वामींनी जो हिरड्या बेहाड्याचा दृष्टांत आहे तो सांगितलेला आहे. पण का सांगितलेला आहे आणि स्वामींनी असं का केलं बरं, हत्तीचा तो म्हणजे तो केळ्याच्या सालीचा हत्ती आकारलेला महादाईसांना स्वामी सांगतात, कारण की त्यांना देखील ते जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे की देवाने असं का केलं बरं. स्वामी म्हणतात की ऐसे न पुसता भले ते न कीजे, की न विचारता काही गोष्टी करू नयेत. मग दंडवते घातली श्री चरणा लागली, हो काजी न करी. महादाईसा म्हणतात स्वामींना विचारता, जीजी हाती मोडल्या काही झाले, म्हणजे हत्ती मोडल्यामुळे असा काय अपराध झाला किंवा हत्ती मोडल्यामुळे काय अपराध होतो हे महादाईसांनी विचारलं. स्वामी म्हणतात बाई हस्ती भंगिलिया वटाचे जन्म पाविती. या हा निर्णय स्वामींना त्यांना सांगायचा आहे. जसं सांगितलेलं आहे की एखाद्या युक्त मनुष्याचं जर का मन दुखवलं तर तो चलद रूपामध्ये जातो, म्हणजे कमी प्रमाणात मन दुखवलं असेल तर मुंगी वगैरे त्या देहामध्ये जाईल, अधिक प्रमाणात मन दुखलेलं असेल तर हत्ती वगैरे या मोठ्या कर्मफळामध्ये तो जाईल. आता जर का त्या चलद रूपांना जर का आपण हिंसा केली, चलद रूपाची मुंगीच मारून टाकली किंवा हत्ती मारला, तर मुंगी मारलं तर स्थावरामध्ये आपण येणार म्हणजे गवतामध्ये, आणि हत्ती मारला तर वटामध्ये. स्वामींनी काय सांगितलं की हस्ती भंगिल्या वटाचे जन्म पावती. हस्ती जर का भंगला तुम्ही तर वट वृक्षामध्ये जाणार. वटवृक्षाचं आयुष्य किती आहे, 1000 वर्ष.
आपल्याला जगायचं आहे तर आपल्याला 100च वर्ष दिले, आणि त्या वडाला जगायचं नाही तर त्याला 1000 वर्षाचं आयुष्य आहे. म्हणजे काय आहे? दुःख आहे. अधिक जगण्यामध्ये सुख नाही, अधिक जगण्यामध्ये दुःख आहे. जे जर म्हातारे झालेले त्यांना विचारा, जगायचं का अजून? ते म्हणतात नाही, देवाने लवकर नेलं तर बरं होऊन जाईल. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला हा निर्णय कळाला, आणि तो निर्णय स्वामींना सांगायचा होता. ती आरती उपजवणी म्हणजे ती आरती उत्पन्न केली, जिज्ञासा उत्पन्न झाली महादायिसांमध्ये, की हत्ती भंग केल्याने काय होतं ना, मन दुखवलं तर चलद्रूपाच्या लेपात, आणि चलद्रूप दुखवले तर स्थावराच्या लेपात, आणि स्थावर जर का दुखवले तर झाडं बिडं जर का तोडली, काय केलं तर कुठे जातं ना, चौकडीला पुरवणी. म्हणजे कलियुगाच्या अंती जे काही कलियुगात आलेले जे काही जीव आहेत, कर्मभूमीमध्ये आलेले, ज्यांना चौकडी निष्पन्न झालेली आहे, ते काय होतं त्यांचं? ते चौकडीच्या नरकाला जाणार आहेत. आणि जेवढे काही चलद्रूपांना आपण सूक्ष्मातिसूक्ष्म जंतू वगैरे यांना आपण दुखावणार आहोत, त्याच्यामुळे स्थावर, आणि स्थावराला दुखावल्यामुळे चौकडीमध्ये त्याची पुरवणी होते. आणि सूक्ष्म जंतू जे आहेत त्यांची जर का हिंसा घडली तर ते सुद्धा चौकडीमध्ये त्याचे भोग भोगावे लागतात. हे स्वामींना सांगायचं होतं, आणि म्हणून ते एक प्रकारे स्वामींनी तो हत्ती मोडल्याचं सांगितलं. महादायिसांना जिज्ञासा निर्माण झाली, आणि त्यावेळेला देखील महादायिसांना स्वामींनी तो हिरड्या बेहाड्याचं दृष्टांत सांगितल्याचं चरित्रामध्ये येतं. तर आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी हिरड्या बेहाड्याचा 39 क्रमांकाचा दृष्टांत श्रवण केला, आणि त्या संबंधित दायंबासांची पूर्वार्ध 454 क्रमांकाची लीळा, आणि महादायिसांच्या संदर्भातली उत्तरार्ध 437 क्रमांकाची लीळा, अशी आजच्या सत्रामध्ये आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत